गुड मॉर्निंग मित्रांनो. एक दिवसाचा गॅप नंतर आपण काम चालू करतोय. म्हणजे काल गेलो होतो पण एवढ्या राईड भंगार होत्या का काम करायची इच्छा झाली नाही. लवकर घरी निघून आलो आणि राईड पडत होत्या तर असल्या की 7 रुपये ना 8 रुपये 7 रुपयाच्या पुढं 7-8च पडल्या का. आणि कॅब पण जास्त होत्या. काल जवळपास एअरपोर्टला 400 कॅब होत्या. स्टेशनला पण नंबर लागत नव्हता. सो 2.5 तास मी काल फर्स्ट टाइम वेट केला स्टेशनला राईड पडण्यासाठी. सो घरी निघून आलो आणि आज आता 2:45 झाले. थोडा उशीरच झालाय तर ठीक आहे. सगळे ऍप चालू करतो आणि सीएनजी पण आपण काल भरला होता पण प्रेशर नव्हतं. 2 गाड्या खाली बसलाय आणि पेट्रोल पण टाकायचं आपल्याला. तर बघू सीएनजी किती बसतोय. गर्दी नसेल तर पेट्रोल पण भरून घेऊ आणि बघू आजची सुरुवात कोण करते, आजचा दिवस कसा जातोय. परत मग परवा सुट्टी राहील बहुतेक. होळी धुलीवंदनच्या दिवशी, होळीला नाही धुलीवंदनला. तर बघूया. फर्स्ट राईड आपली अशी छोटीशी राईड होती दिवसाची सुरुवात करायची म्हणून. चला वाकड ब्रिजची होती राटणीपासनं. 108 रुपये दाखवले होते पण कस्टमरला नाश्ता करायचा होता तर त्यांना सांगितलं की लक्ष्मी चौकामध्ये इंदोरी लाल पोहेवाला असतो, सकाळी उघडतो. ठीक आहे म्हणले. ते म्हणले एक्स्ट्रा किती घेणार. त्यांना म्हणलं आता इथून 4-5 किलोमीटर जायचं, 4-5 किलोमीटर यायचे, 250 रुपये द्या. ठीक आहे म्हणले चालेल. तर आपण घेऊन गेलो पण नेमका आज तो बंद होता. आता काय करू शकत नाही. रिटर्न आलो परत. त्यांना वाकड ब्रिजच्या इथं सोडलं. ते 250 आणि 118 तर 318 रुपयाचं काम झालं. 370 रुपयाचं काम झालं आपलं पहिली राईड. नंतर मग एक 10-15 मिनिटानंतर 10-1 मिनिटानंतर आपल्याला एअरपोर्टची राईड पडली ओलाकडनं 276 रुपये. कस्टमरच्या लोकेशनला आलोय. कल्पतरू सिलेंडर इथं आलोय. लोकेशन कशी आलोय. कस्टमरला फोन करायचा आधी आल्यानंतर. इथं आता वेट करतोय. थोडंसं स्लो सुरुवात आहे पण ठीक आहे. आता कालचा दिवस तर एवढा घाण होता त्याच्या हिशोबाने मी तर म्हणाल ठीक आहे. तर आहे ओला राईड देते. उबेर तर काही विषयच नाही. 12 किलोमीटर पासून पिकअप येतोय. तर आपण ही राईड कंप्लीट करू. 276 रुपये कस्टमरचं बिल एअरपोर्टसाठी ओला. 290 रुपये कस्टमरचं बिल झालं तर 275 आपल्याला दिलेत. 2 राईड आपल्या झाल्यात ओलाच्या. आता इथून पुढे बघू. एअरपोर्टला कॅब जास्त होते. आपण ओलाचा ड्रॉप केला पण ओलापासून काय पडली नाही. 250 कॅब दाखवल्या आणि उबेरकडनं 2 राईड आल्या, वाघोली आणि वाकडेवाडी बस स्टँड. तर वाकडेवाडी बस स्टँडची घेतली 140, 138 रुपये. कस्टमरने 40 केले. 240 रुपये कस्टमरचं बिल. 140 रुपये आपल्याला भेटलेत. तर आता इथनं आपण स्टेशनला जाऊ कारण तिकडनंच आपल्याला राईड पडेल. आपण वाकडेवाडी बस स्टँड पासून स्टेशनला गेलो. स्टेशन पासून आपल्याला निगडी म्हणून आलं 300 रुपये रॅपिडो. ती एक राईड आपली झाली. तिथनं आपण पुढं आलो पिंपरी साईडला. म्हणजे येता येताच आपल्याला रिझर्वेशन ट्रिप होती कोणाची तरी कॅन्सल झालेली. मला आली होती ती लूप रोडला. मध्ये एक स्टॉप होता कासरवाडी ब्रिज क्रॉस केल्यानंतर आई माता मंदिर तिथं आणि तिथनं आग्रा सेना काहीतरी हायस्कूल तिथं सोडलं लूप रोडला. आता इथनं आपण विश्रांतवाडी एअरपोर्ट रोडला जाऊन नाश्ता करू. तिकडनं बघू एअरपोर्टला जर पडते ठीक, नाही तर मग मी तिथनं स्टेशनला जाईल कारण फ्लाईट नाहीत आता. आत्ता आहेत फ्लाईट आणखी अर्धा-पाऊण तास. जर पडली तर ठीक, नाही तर आपण स्टेशनला जातोय. जवळपास 1250 वगैरे अर्निंग झाले, 1280 वगैरे. तर ठीक आहे, हरकत नाही. स्टेशन पासून आलो तर आपण कस्टमरला स्टेशन टू हिंजवडी वाकड म्हणून आलं पण ब्रिज उतरल्यावर लगेचच होतं. आणि कस्टमरचा आधीचा बॅलन्स असेल काहीतरी तर 285 रुपये झालं. 247 रुपये ट्रिप होती. 230 वगैरे आपल्याला दिला असेल, बघितलं नाही मी. पण 1600-1650 आपला अर्निंग झालेला असणार आहे. तर ठीक आहे. आता इथनं वाकड साईडला पडतो कारण इथं लय ट्रॅफिक आहे. जरी ट्रिप पडली तरी ते जाण्यातच कस्टमर कॅन्सल करून टाकतं. 2 कॅब बुक करतं आणि जी येईल आधी ते ठेवतो आणि दुसरी कॅन्सल करते. लय अनुभव आहेत मला. आज पण तसं एक झालं होतं. मला सेनापती बापट रोडची ट्रिप आली ती शिवाजीनगर पासून. मी आधी कस्टमरला कॉल केला कारण मला डाऊट होता की 4.9 किलोमीटर आहे आणि 9 किलोमीटर पुढे जायचंय. तर
असे ट्रिप नाही होत एक्सेप्ट. मी कॉल करतोय एंगेज लागला, कॉल करतोय एंगेज. 3दा जेव्हा एंगेज लागला तेव्हा समजून घेतलं की आता नाही, आता ही कॅन्सल होणार ट्रिप. सो ती ट्रिप काही घेतली नाही, म्हणजे एक्सेप्ट कॅन्सल केली मी. ओलाकडनं होती आणि स्टेशनला फिरून गेलो होतो. तर तिथनं आपल्याला जी निगडीची राईड पडली होती तेव्हा रॅपिडोकडनं 20 किलोमीटरचे 304 रुपये, 300 रुपये कस्टमरला दिले ते. तर आता इथनं परत मी युटर्न घेऊन वाकडचा ब्रिज उतरतो आणि नंतर तिकडनं बघूया वाकडपासून आपण ट्रिप घेऊ, कारण तिकडनं ट्रिप पडून जाते आपल्याला. तर ठीक आहे, आता ऍप चालू करतो आणि बघूया आंब्याचं स्टॉल. आंबे आले यावेळेस, आंबे नाही दिसते मार्केटला, कारण मी आमच्या ओळखीचे एक फळवाले त्यांना रेट विचारलं तर 1600 रुपये डझन सांगितले आंबा. ठीक आहे, सुरुवातीला महाग असतो पण म्हणावं तसा आंबा नाहीये. आता माझ्या घरी आंब्याचं झाड आहे, मी कॉलेजला असताना लावलं होतं मी. तर 10 वर्षानंतर त्याला यावर्षी आंबे लागलेत. फर्स्ट टाइम आम्हाला त्याचा आंबा खायला भेटेल. कायऱ्या झालेत मोठ्या मोठ्या, 50-100 कायऱ्या लागलेत फर्स्ट टाइम. 2 स्लॅब पर्यंत हाईटला गेले. तर ठीक आहे, बघू. मी लावलेलं रोप, माझी आठवण येते कॉलेजला असताना 150 रुपयाचं रोप आणलं होतं मी ते, आणि आज ते 2 स्लॅबच्या वर गेलेलं आहे. मागच्या वर्षी एकच कैरी खायला भेटली, या वर्षी भरपूर लागलेलं आहे. ट्रॅफिक बघा, ब्रिजला सुरू झाले. ब्रिज हा स्किप केला आम्ही येताना पलीकडनं अंडरपास पासून वळून आलो, पण आता नाही ना जाता येणार, ते महागात पडते. तर ठीक आहे, बाकीचे ऍप चालू करतो. आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचलोय. टायमिंगला पोहोचलो वाकडला 9 वाजता, 9-9:30च्या दरम्यान काहीतरी. तर आता मला माहित होतं की तिकडनं त्या टायमिंगला सर्च भेटतं. सर्च म्हणजे गाड्या कमी आणि बुकिंग जास्त. आणि त्याच्यात वाकड ब्रिजला हिंजवडी जो कनेक्ट करतो तिथं एक ट्रक बंद पडला होता, त्याच्यामुळे आणखीन एक ट्रॅफिक. मी स्टेशन पासून वाकडला घेऊन गेलो होतो, तर मी जिथं मुंबई पुण्याच्या गाड्या थांबतात ते खालून अंडरपास पासून फिरून गेलो. ते वरचं ट्रॅफिक मी स्किप केलं आणि मला वाकडचं ब्रिज करून पटकन आलो. बघितलं फुल जाम आहे ट्रॅफिक आणि ट्रिप पडायला चालू झाले. चांगल्या उबेर आणि रॅपिडो बंद केलं आणि ओलाचे वेट करत गेलो. एक राईड आली एअरपोर्टची 700 रुपये, एक्सेप्ट झाली नाही. परत आली 850 रुपये, एक्सेप्ट झाली नाही. नंतर थांबून राहिलो 5-10 मिनिटात 585 रुपये दाखवले. 585 एक्सेप्ट झाली आणि आत्ता कस्टमरला सोडलंय 492 रुपये कस्टमरचं बिल. आणि ओलाने खिशातनं टाकून 584 पॉईंट काहीतरी 585 रुपये मला या ट्रिपचे दिलेत. आणि मी मधनं घेऊन आलो नाशिक फाट्यापासून, म्हणजे ट्रॅफिक लागला नाही. आणि आर्मीच्या एरियातनं आलो खडकीतनं, ते पण आपण ट्रॅफिक स्किप केलं. तर आपल्याला या राईडचे 585 रुपये भेटलेले आहेत. तर आता बघू, आता इथनं उबेर चालू करतो. आता तर फ्लाईट नाही आहेत, 11च्या पुढचे. तर ठीक आहे, चांगली ट्रिप भेटली आपल्याला. 650 रुपये दिलेत आपल्याला 21 किलोमीटरचे. ते पण 18 किलोमीटर मध्ये झालं, 19 किलोमीटर मध्ये झालं असतं, पण आपण नाशिक फाट्यापासून आल्यामुळं 2 किलोमीटर वाढलं, पण आपल्याला ट्रॅफिक लागलं नाही मध्ये. ठीक आहे, हरकत नाही, चांगली राईड होती. अशी राईड सगळ्यांना मिळावी.